नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 27 मेच्या भागामध्ये काव्या नंदिनीला खाली घेऊन येते आणि तेव्हा खाली आल्यानंतर नंदिनी काव्याला म्हणते की अगं काव्या, मला ना आता खूपच बरं वाटत आहे खाली आल्यानंतर. तर तेव्हा काव्यासुद्धा खूपच आनंदित होते आणि म्हणते की मस्तच. तर त्यानंतर ती तिला खुर्चीवरती बसवते आणि तिची खूपच काळजी करू लागते. तिला म्हणते की ताई, तुला ना टेकायला उशी देऊ का? तर तेव्हा नंदिनी तिला नको असं सांगते. तर तेव्हा काव्य तिला म्हणते की अगं ताई, नको नको असं काही सुद्धा करू नकोस आणि संकोच तर अजिबात करू नकोस. बहीण आहे ना मी तुझीच आणि इथेच आहे ना माझी रूम, मी तुला उशी आणून देते. तर तेव्हा नंदिनी, खरं पण मला खरंच नको आहे. तर तेव्हा काव्या तिच्या शेजारीच बसते आणि म्हणते की अगं ताई ना, आपले बाबा काय म्हणतात लक्षात आहे का तुझ्या? आजारी माणसाने ना लाड करून घ्यावेत. कारण असं ती सांगत असताना नंदिनी तिचं अर्धवट वाक्य पूर्ण करते आणि म्हणते की कारण औषध शरीराला बरं करतात आणि लाड ना मनाला बरं करतात. तर तेव्हा काव्या करेक्ट आहे असं म्हणते. तर तेव्हा नंदिनीला थोडंसं दुखू लागतं. तर काव्या तिला म्हणते की अगं ताई, तुला दुखत आहे का? आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच ना मी तुला पट्टी बांधलेली आहे, असं ती म्हणत असते. तितक्यात मानिनी तिथं येते आणि त्या दोघींना काय चाललेलं आहे बहिणींचं असं विचारते. तर तेव्हा काव्या मानिनीला सांगते की काही नाही काकू, मी ना पेशंटची काळजी घेत आहे. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की ते सुद्धा ना काव्या स्टाईलने. तर तेव्हा मानिनी हसू लागते आणि काव्याला म्हणते की अगं काव्या, पण पेशंटला खाली कशासाठी घेऊन आलेली आहेस? आपण सगळं काही वरती नेऊन दिलं असतं ना. तर तेव्हा नंदिनी म्हणते की नाही नाही, मीच तिला म्हणाले की मला खाली घेऊन चल. कारण काय आहे ना, रूममध्ये सारखं बसून ना सारखं सारखं मला आजारी असल्यासारखंच वाटू लागलेलं आहे. तर तेव्हा मानिनी म्हणते हो, ते सुद्धा बरोबरच आहे म्हणा. आणि पेशंटचं मन आनंदी असलं ना की पेशंट लवकर बरा होतो. आणि नंदिनीला ती म्हणू लागते की काल तुला बघून ना माझ्या छातीत धस्सत झालं होतं. काळजीमध्ये एवढी भीती वाटत होती ना की तुला जर काही झालं असतं ना. तर असं ती म्हणत असताना आता काव्या मानिनीला मध्येच थांबवते आणि म्हणते की काकू ऐका ना, मी काय म्हणत आहे की ताईला टेन्शन येईल ना, असं आपण परत काही बोलायलाच नको आणि रादर आपण कोणीच आता टेन्शन नको घ्यायला. तर तेव्हा मानिनी काव्याला म्हणते की काव्या, तुझं तर अगदी बरोबर आहे आणि मी ना टेन्शन देत सुद्धा नाही आणि आता टेन्शन घेत सुद्धा नाही. मग तर झालं ना. तर तेव्हा आता बघा इकडे मित्रांनो, दीपक वसुंधरासोबत फोनवरती बोलत असताना म्हणतो की बाय द वे, नंदिनीची शोकयात्रा निघाली आहे का? तर तेव्हा वसुंधरा त्याला म्हणते की अरे मूर्ख माणसा, शोकयात्रा तिची नाही तर तुझी निघणार आहे. तर तेव्हा दीपक वसुंधराला म्हणतो की अहो मॅडम, तुम्ही हे काय बडबडत आहे? अहो, मेलेल्या माणसाची शोकयात्रा निघत असते, जशी की तुमची नंदिनी. तर तेव्हा वसुंधरा त्याला सांगते की अरे ती तर मेलेलीच नाही, जिवंत आहे ती अजून. असं सांगितल्यानंतर आता दीपकला मोठा धक्काच बसतो आणि तो म्हणतो की तुम्ही काय सांगत आहे? नंदिनी जिवंत आहे का? तर तेव्हा वसुंधरा त्याला थांबवत म्हणते की बरं ते सगळं जाऊ देत, मला अगोदर सांग तू आता कुठं आहेस? तर आता नेमकं तेव्हाच इकडे विकास इन्स्पेक्टर जीवाला फोन करून सांगतो की साईबाबा चाळ, खोली नंबर 14. आता दीपक तिथेच आहे. तर तेव्हा जीवा विकासचे खूप आभार मानतो आणि थँक्यू सो मच विकास, तू माझी खूपच मोठी हेल्प केलेली आहेस असं त्याला सांगू लागतो. तर तेव्हा विकास त्याला म्हणतो इट्स ओके, पण मला सांग तू नेमकं काय करायचं ठरवलेलं आहेस? तर तेव्हा जीवा विकासला म्हणतो अरे नाही, कुठे काही सुद्धा नाही, मी तर शांतच आहे ना. तर तेव्हा विकासला त्याचा विश्वास बसत नाही आणि तो परत एकदा त्याला विचारतो जीवा, मला खरं खरं सांग, तुझी शांतता किती डेंजर आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे. तर आता जीवा त्याला टाळू लागतो आणि म्हणतो की विकास, मी तुला प्लीज नंतर फोन करू का? नाहीतर तो दीपक आमच्या हातातून निसटेल, प्लीज. तर तेव्हा विकास त्याला म्हणतो की जीवा, तू टेन्शन घेऊ नकोस, मी ना माझ्या माणसांना त्याच्यावरती वॉच ठेवायला सांगितलेला आहे. त्याचा फोन नंबर सुद्धा चालू आहे, त्यामुळे तो लोकेट करायला सोपा जाईल. तर तेव्हा जीवा आता विकासचे आभार मानतो आणि मी तुला नंतर फोन करतो असं म्हणून तो फोन ठेवून देतो आणि त्यानंतर तो पार्थला सांगतो की साईबाबा चाळ. तर तेव्हा पार्थ पुढे म्हणतो की आणि खोली नंबर 14, चल पटकन असं म्हणून ते लगेचच गाडीमध्ये बसतात. तर आता इकडे बघा, वसुंधरा दीपकला म्हणत असे की अरे दीपक, तुझ्या चाळीमधली खोली सोड आणि आत्ताच्या आत्ता पळ तिथून आणि जे काही पुरावे असतील ना ते लगेच नष्ट कर. अरे ते दोघं सुद्धा तुझ्या मागावरती आहेत, कळत नाही का तुला? तर तेव्हा दीपक कोण दोघं असं विचारतो. तर तेव्हा वसुंधरा जीवा आणि पार्थ असं सांगते आणि त्यांच्या बायकांच्यावरती त्यांच्या जीवावर उठला होतास ना तू, आता ते तुझ्या जीवावरती उठलेले आहेत. तर तेव्हा दीपक वेड्यासारखंच बोलू लागतो आणि म्हणतो की काय सांगत आहे? मग येऊ देत ना त्यांना, मी बन बघतोच त्या दोघांना. नंदिनी आणि काव्या जिवंत असले ना तरीसुद्धा मी त्यांना विधवा करू शकतो. तर तेव्हा वसुंधरा त्याला म्हणते की हो का, त्यांना विधवा करणार आहेस का तू? अरे तू ओळखत नाहीस माझ्या भाच्यांना,
पण मी ना चांगलीच ओळखते त्यांना. अरे लाठीकाठी खेळणारी मुलं आहेत ती, आणि ती काय तुला साधीसुधी वाटली का? आणि ती सोडणार नाहीत तुला, आणि आत्ताच्या आत्ता पळ तिथून, आणि त्यांना ना माराच्या भानगडीत पडू नकोस. तर तेव्हा दीपक म्हणतो बरोबर ठीक आहे, मी पळतो इथून, पण जर त्यांनी मला पकडला ना तर मी काय करू? तर तेव्हा वसुंधरा त्याला सांगते की अरे तू पळ लवकर तिथून, पकडला जाणार नाहीस ना हेच बघ, लवकर पळ तिथून, आणि हवा तर वेषांतर कर पण पळ तिथून, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधी तुझा फोन बंद कर आणि सिम कार्ड ना तोडून फेकून दे, कळत आहे का? तर तेव्हा दीपक म्हणतो हो हो ठीक आहे, मी सगळं काही करतो, मला मदत करण्यासाठी थँक्स, पण त्या नंदिनीला ना मी सोडणार नाही. तर तेव्हा वसुंधरा आता त्याच्यावरती ओरडतेच आणि म्हणते अरे तिचं काय करायचं आहे ना ते नंतर बघू, पण तू अगोदर पळ तिथून, असं म्हणून ती फोन ठेवून देते. तर तेव्हा रम्यासुद्धा तिथं आलेली असते आणि वसुंधराला म्हणते की आई शांत हो, किती हायपर होत आहेस तू? तर तेव्हा वसुंधरा रम्याला म्हणते रम्या मला सांग तो पळून जाईल ना, पकडला जाणार नाही ना तो? तर तेव्हा रम्या म्हणते हो, तो दीपक ना पळून जाईल, पकडला नाही जाणार, आणि तुला ना काही सुद्धा होऊ शकणार नाही, तू काळजी नको करूस, तू अगोदर शांत हो. तर तेव्हा वसुंधरा म्हणते मी कसं शांत होऊ रम्या, त्या दीपकने इतका गोंधळ घालून ठेवलेला आहे ना, नशीब मी त्याला वेळीच सावध केलं, नाहीतर कल्पना कर काय झालं असतं याची. तर तेव्हा रम्या म्हणते की हो हो तू शांत हो, काळजी नको करूस, काही सुद्धा होणार नाही, असं म्हणून ती तिला शांत करते. तर तेव्हा वसुंधरा म्हणते अरे दीपक पळ रे बाबा, पळ लवकर. तर आता इकडे दीपक सगळे पुरावे नष्ट करू लागतो आणि नंदिनीचे फोटो एक एक करून तो जाळू लागतो आणि म्हणू लागतो की आज वाचली आहेस तू नंदिनी, पण मी ना पुन्हा येईन, माझ्या हातातून तुझी सुटका अजिबात नाही, असं तो एकदम रागारागातच बोलत असतो आणि त्यानंतर तो तिथून वेषांतर करायसाठी जातो. तर आता इकडे मानिनी नंदिनीला म्हणते की चला नंदिनी सूप पी, नाहीतर ती गार होईल. तर तेव्हा काव्या मानिनीला म्हणते की काकू ते इकडे माझ्याकडे द्या. तर मानिनी तिला म्हणते की अगं काव्या तुझ्यासाठी ना मी नंतर करून देईन ना, आधी नंदिनीला पिऊ देत. तर तेव्हा काव्या हसू लागते आणि म्हणते की अहो काकू तसं नाही, मला द्या, मी नंदिनी ताईला भरवते. तर तेव्हा मानिनी हसूच लागते आणि तिच्या हातामध्ये सूप देते. तर तेव्हा काव्या अगदी फुंकर मारून नंदिनीला सूप भरवू लागते आणि त्या दोघींच्या मधलं प्रेम बघून मानिनीला खूप अप्रूप वाटत असतं. तर आता नंदिनी तर मानिनीकडे बघून हसत असते आणि तिला खूपच आनंद झालेला असतो आणि तेव्हा तिला त्या तिघी बहिणींच्या मधलं अगोदरचं प्रेम आठवू लागतं आणि ती एकसारखी काव्याकडे बघू लागते. तर तेव्हा मानिनी सुद्धा तिच्याकडेच बघत असते. तर आता काव्य त्या दोघींच्याकडे बघते आणि म्हणते की काय झालं, असं का बघत आहे तुम्ही माझ्याकडे, आणि मी माझ्या मोठ्या बहिणीचं ना व्यवस्थित काळजी घेऊ शकते, तिची लहान बहीण असले तरी सुद्धा, आणि लक्षात आहे ना, असं ती नंदिनीला विचारते. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की हो हो आहे ना लक्षात, पण तू आज घरी कशी काय, क्लासला का नाही गेलीस, असं ती तिला विचारते. तर तेव्हा काव्या म्हणते की मला ना नाहीच जायचं आज. तर तेव्हा नंदिनी तिला थांबवते आणि म्हणते अगं मी घेते सूप, पण मला आधी सांग तू क्लासला का नाही गेलीस. तर तेव्हा काव्य तिला म्हणते अगं ताई, तुला बरं नसताना मी क्लासला जाईन का, आणि माझं ठरलेलं आहे की तुला जोपर्यंत ना 100% बरं वाटत नाही ना तोपर्यंत मी क्लासला जाणार नाही आहे. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते काव्या असं अजिबात नाही चालणार, माझ्यामुळे तुझ्या अभ्यासाचं नुकसान झालेलं मला नाही चालणार, आणि तू जा क्लासला आणि मग नंतर म्हणशील की तुझी काळजी घेता घेताना माझा अभ्यास राहिला, असं म्हणून ती हसू लागते. तर तेव्हा मानिनी सुद्धा हसू लागते. तर तेव्हा नंदिनी परत म्हणते की अगं काव्या मी तर मजा करत आहे, आणि उठ जा क्लासला, घरी थांबू नकोस तू. तर तेव्हा काव्य आता म्हणते की मानिनी काकू काय गंमत असते ना, या अशा अवस्थेत सुद्धा नंदिनी मॅडमना ना माझी मोठी बहीणच व्हायचं आहे, आणि मुकाट्याने सूप पी चल, असं ती आता नंदिनीवरती ओरडते. तर तेव्हा नंदिनी बरं ठीक आहे असं म्हणते आणि तिच्या हातातून सूप पिऊ लागते. तर तेव्हा आता वसुंधरा मागे येऊन उभा राहिलेली असते आणि ते बघून तिला त्रास होऊ लागतो आणि ती मनातल्या मनात म्हणते की रोज माझी रम्या ना या नंदिनीपासून काव्याला दूर करायचा प्रयत्न करत असते, पण तरी शेवटी या दोघीजणी जवळ येतातच. माझ्या डोक्याला ना त्रास झालेला आहे ही नंदिनी, आणि या नंदिनीचा त्रास वाढवला नाही ना तर मी नावाची वसूच नाही, असं म्हणून ती आता नंदिनीचा रागराग करू लागते. तर आता बघा इकडे मित्रांनो, जीवा आणि पार्थ भरधाव वेगाने गाडी चालवत जात असतात आणि तेव्हा जीवाला ज्यावेळेस त्याने नंदिनीला वाचवायसाठी दीपकला आणि त्याच्या साथीदारांना मारलेलं असतं तो क्षण आठवू लागतो, आणि त्यानंतर जेव्हा तो आनंद निवासमध्ये दरवाजाला धक्का मारून आत गेलेला असतो आणि नंदिनी लटकलेली असते आणि त्याने तिला वाचवलेलं असतं, तो क्षण आता त्याच्या डोळ्यासमोरून जाऊ लागतो.
तर आता पार्थला सुद्धा ज्यावेळेस दीपकने काव्यावरती हल्ला केलेला असतो आणि काव्या जोराने पार्थ अशी ओरडत असते, तर तेव्हा पार्थ त्याचा पाठलाग करत असतो आणि त्याने दीपकला पकडलेलं सुद्धा असतं. तरीसुद्धा दीपक त्याला सुद्धा ढकलून पळून गेलेला असतो. तो क्षण आता त्याला आठवू लागतो आणि ते दोघे सुद्धा खूपच रागात असतात. तर आता बघा इकडे मित्रांनो, वसुंधरा पुढे येते आणि नंदिनीला खोट्या काळजीने विचारू लागते की नंदिनी बाळा, आता बरं वाटत आहे ना तुला? तर तेव्हा नंदिनी हो, आता मी बरी आहे असं सांगते. तर तेव्हा वसुंधरा पुढं म्हणते की तुला सांगू का की तुझी अवस्था बघून ना रम्याला इतकी भीती वाटली ना, आणि माझ्या तर ना रात्रभर डोळ्याला डोळाच नाही, असं ती सांगत असताना आता काव्य आणि नंदिनी एकमेकांच्याकडे बघू लागतात. तर तेव्हा वसुंधरा म्हणते की मी तर ना रात्रभर जागीच होते काव्याला ना रडताना बघून. तर तेव्हा आता मानिनी वसुंधराकडे बघून म्हणते की हो हो, तुमच्या चेहऱ्यावर तर ना ते अगदी दिसतच आहे. म्हणजे झोप नाही झाली ना, ते तुमच्या चेहऱ्यावरती दिसतच आहे. आणि तुम्हाला ना या दोघींच्याबद्दल किती काळजी वाटते ना, ते तर घरातल्या सगळ्यांना माहितीच आहे, नाही का? म्हणजे जशी रम्या आहे ना, तशाच या दोघेसुद्धा आहेत ना तुमच्यासाठी, असं ती आता टोमणा मारून तिला घेते. तर त्यानंतर ती आपल्या जागेवरून उठते आणि वसुंधराला म्हणते की तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे बसा, मी तुमच्यासाठी ना नाश्ता घेऊन येते. असं बोलत असताना वसुंधराला तो टोमणा कळालेला असतो आणि आता ती मानिनीला म्हणते की नाही, त्या आधी ना नशिबाने वाढून ठेवलेलं आहे ना, ते अगोदर दे. तर तेव्हा आता मानिनीला तिचं बोलणं काही कळत नाही आणि ती विचारते की पण कशाबद्दल बोलत आहे तुम्ही? तर तेव्हा वसुंधरा म्हणते की मी सांगते तुला, पण अगोदर मला सांग, पार्थ आणि जीवा कुठं गेलेले आहेत? तर तेव्हा मानिनी तिला म्हणते की ते दोघे ना बहुतेक दीपकच्या मागावर गेलेले असणार आहेत. तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते की पण अगं कशासाठी? आणि कोण कुठला तो दीपक? आपल्याला काय गरज आहे? तो मेला काय आणि जिवंत राहिला काय? आपल्याला काय करायचं आहे त्याच्याशी? आणि त्याच्या मागे जाऊन ना या दोघांनी उगाचच त्याला मोठं केलेलं आहे. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते अच्छा असं आहे का? मग तुमच्या आधीच्या प्रश्नाचं ना मी तुम्हाला नीट उत्तर देते. ज्या माणसाने ना काव्याने आणि नंदिनीला त्रास दिला आहे ना, त्याला कायमची अद्दल घडवण्यासाठी गेलेले आहेत पार्थ आणि जीवा. असं बोलल्यानंतर आता वसुंधराला धक्काच बसतो आणि वसुंधरा म्हणते की अगं मानिनी, मला ना तुझी खरंच कीव करावीशी वाटत आहे. मूर्ख आहेस का तू? कळत नाही का तुला? उगीचच धाडशी असल्याचा आव आणू नकोस. आणि विसरली आहेस का मानिनी, तू असंच एक दिवस ना माझा नवरा घरामधून बाहेर गेलेला होता आणि तो पुन्हा कधीच आला नाही. तर तेव्हा मानिनी वसुंधराला अहो तुम्ही ताई काय बोलत आहे असं म्हणून थांबवायचा प्रयत्न करत असते. तर वसुंधरा पुढं म्हणते की तो गेला आणि माझ्या कपाळावरचं कुंकू सुद्धा पुसलं गेलं कायमचं, आणि तसाच प्रकार परत आपल्या घरात घडू नये म्हणून सांगत आहे ना मी. तर असं ती म्हणत असताना आता नंदिनी वसुंधराला थांबवते आणि म्हणते की सॉरी आत्या, पण असं काहीच होणार नाही. हे बघा, दीपक किती सुद्धा हुशार असला ना तरी सुद्धा जीवा आणि पार्थ त्याला पुरून उरतील. अहो मी आणि काव्या त्या दोघांना ना आत्ता ओळखायला लागलेलो आहे. तुम्ही तर लहानपणापासून बघत आहे ना त्यांना, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटत आहे का की त्या दोघांना काहीतरी होईल? असा ती प्रश्न विचारते. तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते की अगं नंदिनी, होऊ शकेल, होऊ शकतं असं. ज्या माणसाची जवळची व्यक्ती गमावली आहे ना, त्या माणसाला भीती वाटतच असते. पण मी सुद्धा ना तुम्हा दोघींना हे का सांगत आहे, शेवटी तुमच्या दोघींच्या अंगामध्ये सुद्धा ना त्या धनंजयचंच रक्त आहे ना. असं बोलल्यानंतर मात्र आता त्या दोघींना सुद्धा धक्काच बसतो आणि त्या दोघी सुद्धा डोळे मोठे करूनच वसुंधराकडे बघू लागतात. तर तेव्हा वसुंधरा पुढे म्हणते की ज्याने माझ्या नवऱ्याला मारलं ना, त्याच्याच मुली आहात ना तुम्ही दोघी सुद्धा, आणि तुम्हाला दोघींना काय फरक पडतो? असं ती रागारागातच बोलत असताना आता काव्या रागातच उठून उभी राहते. तर तेव्हा आता नंदिनी काव्याला काही बोलण्यापासून थांबवते आणि म्हणते की काव्या प्लीज, अजिबात उलट उत्तर देऊ नकोस. आणि त्यानंतर वसुंधराकडे बघत ती म्हणते की सत्याला ना स्पष्टीकरणाची गरज नसते. सॉरी आत्या, तुमच्या बाबतीत जे काही झालं ना ते अनफॉर्च्युनेट आहे, पण ते कसं झालं याचं उत्तर मी नक्कीच शोधून काढेन, असं तिला ती सांगते. तर तेव्हा वसुंधरा थोडीशी शांत होते. तर नंदिनी पुढे म्हणते की आणि राहता राहिला प्रश्न ना जीवा आणि पार्थचा, तर ते दोघे आम्हा दोघींच्यासाठी जे काही करत आहेत ना त्याचा आम्हाला अभिमान वाटतो, आम्हा दोघींना सुद्धा. तर तेव्हा मानिनी आता वसुंधराला म्हणते की आणि वसुताई, कसं आहे ना, देव ना करो पण रम्याच्या बाबतीत असं चुकून जरी काही घडलंच ना, तर आणि तरी सुद्धा ना पार्थ आणि जीवाने हेच करावं असंच माझं म्हणणं असेल.
आणि वसुताई तुम्ही विसरत आहे का की देशमुखांच्या पुरुषांच्या वरती अन्यायाविरुद्ध लढण्याचे संस्कार आहेत. आपण उगाचच घाबरून त्यांना मागे खेचायला नको असं तिने सांगितल्यानंतर आता वसुंधरा थोडीशी गप्प बसते. तर आता बघा इकडे मित्रांनो, पार्थने लोकेशन लावलेलं असतं आणि तो मॅपवरती बघून जीवाला म्हणतो अजून फक्त 6 मिनिटं. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो अरे दादा, पण ही 6 मिनिटं सुद्धा ना 6-6 तासांच्या सारखी वाटत आहेत. फक्त एकदा तो दीपक हाताला लागू देत, बघ मी त्याचं काय करतो ते, असं तो म्हणत असतो आणि तो गाडी भरधाव वेगाने चालवत असतो. तर आता बघा इकडे दीपक आपलं वेषांतर करत असतो आणि त्यानंतर तो वेषांतर केल्यानंतर ओळखण्यासच होऊ लागतो. तर आता इकडे वसुंधरा अजूनसुद्धा थांबायचं नाव घेतच नाही आणि ती मानिनीला म्हणते की मला ना माझ्या भाच्यांची काळजी वाटते म्हणून मी बोलत आहे मानिनी, पण ही नंदिनी आहे ना, ही काल परवा आलेली मुलगी मला छानपणा शिकवत आहे. तर तेव्हा आता मानिनी तिला म्हणते की अहो पण शहाणीच मुलगी आहे ना ती आणि शहाणपणाचंच बोलत आहे वसुताई. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींच्या विरोधात आवाज उठवायला सुद्धा दम लागतो आणि तो दम माझ्या मुलांच्यामध्ये आहे आणि देशमुखांच्या लेकी सुनांच्याकडे चुकीच्या नजरेने बघणाऱ्याला ना पार्थ आणि जीवा त्याची जागा दाखवूनच देतील. तर तेव्हा वसुंधरा म्हणते की बरोबर आहे, माझं चुकलं ग मानिनी, नंदिनीची तक्रार मी तुझ्याकडे करून कसं चालेल, शेवटी ना तू तिचीच बाजू घेणार कारण पुळका येतो ना तुला तिचा. तर वसुंधरा पुढं म्हणते की पण मला एक गोष्ट कळत नाही की तुमच्या कुणाचा अजून एक गोष्ट लक्षात कशी काय येत नाही की तो दीपक साधा सुद्धा माणूस नाही, भयंकर आहे, विकृत आहे तो. तर आता ती गोष्ट ऐकल्यानंतर नंदिनी आणि काव्याला धक्काच बसतो. तर तेव्हा काव्या एकदमच तिला विचारते की पण हे तुम्हाला कसं काय माहिती. तर तेव्हा वसुंधरा धक्क्याने मागे वळून तिच्याकडे बघते आणि एकदम शांतच होते. तर आता काव्य परत तिला विचारते की तुम्हाला कसं काय माहिती. तर तेव्हा वसुंधरा अडकळू लागते आणि मला ना कसं माहिती म्हणजे ते नाही का की नंदिनीला त्याने पळवलं नव्हतं का लग्नामधून, त्याच्यानंतर तो घरात सुद्धा आला, तुला मारण्याचा प्रयत्न केला त्याने आणि नंतर नंदिनीला एकटं गाठून तिला मारण्याचा प्रयत्न केला. अगं हे काय कमी आहे का आणि तुम्हाला अजून कळालं नाही का की तो साधासुद्धा माणूस नाही आहे आणि तुम्हाला काय वाटतं की तो घाबरून असं घरामध्ये लपून बसला असेल का आणि केव्हाचाच पळून गेला असेल तो, असं ती सांगत असताना आता मानिनीचा आवाज थोडा चढतो आणि ती म्हणते की जिथे पळून जायचं आहे ना त्याला तिथं जाऊ देत, त्याला पाताळात लपून बसला असेल ना तरी सुद्धा पार्थ आणि जीवा त्याला शोधून काढतीलच, असं ती अगदी विश्वासानेच तिला सांगत असते. तर इतक्यातच नंदिनीला मेसेज येतो आणि तो मेसेज बघितल्या बघितल्या नंदिनी म्हणते की शोधून काढतील काय, त्यांनी शोधून काढलेलंच आहे. तर ते ऐकल्यानंतर आता वसुंधराच्या पायाखालची जमीनच सरकते आणि आता नंदिनी म्हणू लागते की मी जीवांना सांगितलेलं होतं की मला ना अपडेट्स द्या आणि आत्ताच त्यांचा मेसेज आलेला आहे की पुढच्या 2 मिनिटांच्या मध्ये दीपक त्यांच्या हातात असेल. असं ऐकल्यानंतर आता वसुंधराची चांगली घाबरगुंडीच उडते. तर मित्रांनो, आता बघा इकडे पार्थ आणि जीवा त्या साळीपर्यंत पोहोचतात आणि ती पाठी वाचून पार्थ म्हणतो साईबाबा चाळ हीच आहे. तर तेव्हा जीवा म्हणतो आपण इथे पोहोचलेलो आहे आणि अरे दादा एक काम कर, तू या बाजूंच्या खोल्या चेक कर, मी या बाजूंच्या खोल्या चेक करतो आणि आज काही जरी झालं ना तर दीपक आपल्या हातातून सुटला नाही पाहिजे. तर तेव्हा पार्थ म्हणतो अरे मी सोडून देणारच नाही, चल जा जा लवकर जा, असं म्हणून ते दोघे धावत सुटतात आणि पार्थ एका बाजूला जातो आणि जीवा एका बाजूला जातो. तर आता इकडे आतमध्ये दीपक आपलं वेषांतर करतो आणि एक गाठोडं हातामध्ये घेऊन तिथून खोलीमधून बाहेर पडतो आणि तेव्हा इकडे जीवा चाळीमध्ये एक एक खोल्या चेक करत असतो आणि पार्थ सुद्धा खोल्या चेक करत असतो. तर तेव्हा आता जीवा धावत जात असताना समोरून येणाऱ्या दीपकला धडकतो आणि तेव्हा जीवाला त्याची शंका येते आणि तो 1 मिनिट असं दीपकला म्हणतो. तर तेव्हा आता दीपक तिथेच जागेवर थांबतो आणि मागे न वळता तसाच उभा राहतो. तर आता बघा इकडे मित्रांनो, पार्थ दीपकच्या खोलीपर्यंत पोहोचतो आणि तेव्हा तो त्या खोलीमध्ये शोधाशोध करून बाहेर जातच असतो. इतक्यातच त्याला दीपकने नंदिनीचे चाळलेले फोटो दिसतात आणि त्यामध्ये तिचा अर्धवट फोटो चाळलेला त्याला दिसतो आणि तेव्हा तो फोटो पार्थ हातामध्ये घेतो आणि हा तर नंदिनीचा फोटो आहे, म्हणजे ही दीपकचीच खोली आहे असं तो म्हणू लागतो आणि त्यानंतर तो आता जीवाला फोन लावतो. तर इकडे जीवा दीपकपर्यंत चालत जातच असतो आणि इतक्यातच त्याला पार्थचा फोन येतो आणि तेव्हा जीवा फोन उचलतो आणि दादा सापडला का दीपक, असं त्याला विचारतो. तर इकडे पार्थ त्याला म्हणतो की सापडला नाही, पण त्याची खोली मला सापडलेली आहे
आणि मी यायच्या अगोदर तो इथून सटकलेला आहे. तर तेव्हा जीवा त्याला म्हणू लागतो की अरे तू काय सांगत आहेस, आपण येण्या अगोदरच तो पळून गेला का, पण कसं शक्य आहे ते. तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो अरे जीवा ते सगळं जाऊ देत, तू अगोदर ना तुझ्या इन्स्पेक्टर मित्र आहे ना तो विकास, त्याला फोन करून विचार, त्याची माणसं पाळत ठेवायला होती ना इथे, फोन कर त्यांना लगेचच. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो हो मी विचारतो लगेचच, असं म्हणून तो फोन ठेवून देतो आणि विकासला लगेच फोन लावतो. तर तेव्हा विकास फोन उचलतो आणि जीवाला म्हणतो बोल जीवा, सापडला का तो दीपक. तर तेव्हा जीवा फोनवरती बोलत असतो आणि दीपक तिथेच त्याच्यासमोर उभा असतो, पण तो पाठमोरा असतो. तर तेव्हा जीवा विकासला म्हणतो की तो दीपक ना आम्ही इथे येण्याआधीच निसटला आहे आणि मला सांग तुझी माणसं त्याच्यावरती वॉच ठेवून होती ना, त्यांना काही खबर आहे का त्याची. तर तेव्हा विकास त्याला सांगतो की आत्ताच ना माझ्या माणसांचा फोन आलेला होता, माझी माणसं त्याच्यावरती वॉच ठेवून होती, पण तो दीपक आत्ताच त्यांना चकवा देऊन पळून गेलेला आहे. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो हे बघ विकास, मला काही सुद्धा करून तो दीपक हवा आहे आणि आजच्या आजच हवा आहे. आणि 1 मिनिट थांब, तू त्याचा फोन ट्रेस केला होतास ना, लोकेशन कळेलच की आपल्याला त्याचं, आणि काय लोकेशन आहे त्याचं असं त्याला विचारतो. तर तेव्हा ते ऐकत असताना आता दीपक मात्र घाबरू लागतो. तर इकडून विकास सांगतो की त्याचा फोन ना आता बंद येत आहे, मला वाटत आहे की त्याने आता सिम कार्ड काढलेलं असणार आणि ते फेकून दिलेलं असणार. तर तेव्हा जीवा म्हणतो की बरं ठीक आहे, मला सांग लास्ट कॉल कधी झालेला होता. तर तेव्हा विकास सांगतो की 5 मिनिटांच्या पूर्वीच. तर तेव्हा जीवा वैतागून आता फोन ठेवून देतो आणि तेव्हा दीपक तिथून जात असताना एकट्याला तो धडकतो. तर तेव्हा जीवा त्याच्याजवळ जातो आणि 1 मिनिट असं म्हणून वेषांतर केलेला दीपकलाच तो विचारू लागतो की इथं तू कुठल्या दीपक नावाच्या मुलाला ओळखतोस का. तर तेव्हा दीपक आता थोडंसं वेगळा आवाज काढून बोलू लागतो आणि तो हिंदीमध्ये बोलू लागतो आणि म्हणतो की यहाँ ना बहुत सारे दीपक है, दीपक तिवारी है, कौन सा दीपक चाहिए आपको. तर तेव्हा जीवाला त्याला ओळखताच येत नाही आणि आता जीवा नाही नाही ठीक आहे मी बघतो असं म्हणून तिथून निघून जातो. तर तेव्हा दीपक सुद्धा तिथून निघून जात असतो. तर आता इकडे पार्थ परत जीवाला फोन लावतो आणि विचारतो की तुझं त्या मित्रासोबत बोलणं झालं का, तुला काही समजलं का. तर तेव्हा जीवा त्याला सांगतो अरे त्याने ना आत्ताच विकासच्या माणसाला सुद्धा चकवलेला आहे आणि 5 मिनिटांच्या पूर्वीच ना त्याने फोन सुद्धा बंद केलेला आहे आणि काय करावं ना मला काही कळत नाही. आणि हे बघ पण तो ना जास्त लांब गेलेला नसणार आहे, आपण त्याला शोधून काढूयात. तर तेव्हा पार्थ म्हणतो की अरे पण इतक्या कमी वेळात तो गायब कुठे होणार आहे. तर तेव्हा जीवा म्हणतो की अरे तेच तर कळत नाही ना. तर तेव्हा आता पार्थच्या लक्षात येतं आणि तो एका झटक्यात जीवाला म्हणतो की अरे त्याने जर ना वेश बदलला असेल ना तर मात्र अवघड आहे. तर तेव्हा जीवाला सुद्धा धक्का बसतो आणि आता जीवाच्या सुद्धा लक्षात येतं की तो ज्याला धडकलेला असतो आणि त्यालाच त्याने विचारलेलं असतं की इथं दीपक नावाच्या कुठल्या मुलाला तू ओळखतोस का. तर तेव्हा दीपक त्याला म्हणालेला असतो की यहाँ बहुत सारे दीपक है, कौन सा दीपक चाहिए आपको. तो क्षण आता जीवाला आठवतो आणि जीवा आता फोन बाजूला घेतो आणि मागे वळून दीपक अशी त्याला हाक मारतो आणि तेव्हा दीपकला सुद्धा धक्काच बसतो आणि इकडे पार्थ सुद्धा ते ऐकून धावत त्या खोलीच्या बाहेर येऊ लागतो आणि तेव्हा दीपक तिथेच थांबलेला असतो. तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की पार्थ आणि जीवाने आता दीपकला पकडलेलं असतं आणि तेव्हा पार्थ दीपकची कॉलर पकडून त्याला आता रागारागातच बोलत असतो की माझ्या घरात घुसून माझ्या बायकोवरती हल्ला करतोस काय, असं म्हणून तो त्याला एक फाईट मारतो. तर तेव्हा दीपक जाऊन बाजूलाच पडतो. तर त्यानंतर आता जीवा त्याची परत कॉलर पकडून त्याला उचलतो आणि त्याला रागात म्हणतो की नंदिनीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास का तू, असं म्हणून त्याला तो जोरजोराने मारू लागतो आणि दोघे सुद्धा मिळून त्याची चांगलीच धुलाई करू लागतात. तर मित्रांनो दुसरीकडे मानिनी वसुंधराकडे जाते आणि तिला म्हणते की तुम्हाला आवडलेलं नाही का तुमच्या भाच्याने जे केलेलं आहे ते, आज ना आपल्या बायकोसाठी लढून पार्थने आणि जीवाने हे दाखवून दिलेलं आहे असं ती सांगत असते. तर मित्रांनो आता त्यानंतर ना खूप छान असा सीन त्यांनी दाखवलेला आहे की नंदिनी जीवाला काळजीने विचारत असते की खूप लागलं नाही ना तुम्हाला. तर तेव्हा जीवा तिला सांगत असतो की नाही. तर तेव्हा त्या दोघांच्या मधलं प्रेम बघून पार्थ आणि मानिनी मात्र खुश होत असतात. तर आता नंदिनी म्हणते की माझी बहीण माझ्यासोबत आहे आणि माझा नवरा माझ्यासोबत आहे म्हटल्यानंतर आता मला आणखीन काय पाहिजे आहे. तर इकडे हे सर्व बघत असताना काव्याला मात्र थोडासा त्याचा त्रास होत असतो. तर मित्रांनो पुढील अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.